स्वामी, माझ्या आयुष्यात सुख कधी येईल? मला अपेक्षित धनलाभ कसा आणि कधी होईल स्वामी? आता सुख म्हणजे नेमकं काय हे सांगू शकतेस? आता तू म्हणशील हो, सुख म्हणजे पैसा आणि पैशाशिवाय या जगातली पानं हालतच नाही ना मुळे. आता तो कसा कमवायचा हे सुद्धा सांगतो. पण अरे वेडी, आज तू एक सरळ आयुष्य जगतेस. तुझ्या डोक्यावर छप्पर आहे, वेळेवर 2 घास आहे, सोबत कुटुंब आहे आणि अंथरुणावर पडलीस की लगेच झोपतेस. हे सुद्धा सुखच आहे ना? हे विसरतेस. या उलट पैशाच्या तलावात बुडून सोबतीला हातपाय धड नसतील तर शारीरिकरित्या, मानसिकरित्या जर खच्चीकरण होत असेल तर असल्या द्रव्याचा काय उपयोग? समोर दिसणारा व्यक्ती काही न करता खूप पैसे कमवतो आणि तो सुखीसुद्धा आहे, पण मी मात्र कायम दुःखी आहे, असंच काहीतरी विचित्र सुरू असतं ना तुझ्या डोक्यात. नेहमी लक्षात ठेव, दुरून डोंगर साजरे असतात. नुसता पैसा असला म्हणून माणूस सुखी असेल असे कधीच होत नाही. म्हणून आजपासून स्वतःची तुलना इतरांसोबत करणं पूर्णपणे बंद करायचं. तुला आवडणाऱ्या गोष्टीत न घाबरता प्रामाणिकपणे आतोनात मेहनत करून स्वतःला झोकून तर बघ. बघ तुझ्या झोळीतसुद्धा समाधानाने, कष्टाने पैशाचा पाऊस नक्की पडेल. आणि स्वतःला झोकून देताना भिवू नकोस. पडलीस तरी पुन्हा उभी राहा. हीच तुझी कसोटी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.